एका प्रेम कहाणीचा हादरवून टाकणारा शेवट झाला. प्रेम प्रकरणाला कुटुंबियांचा विरोध असल्यानं काका आणि पुतणीनं रेल्वेसमोर उडी घेत आयुष्य संपवलं. काका त्याच्या पुतणीसोबत पळाला होता. त्याने तिला स्वतःच्या घरी आणलं. त्यानंतर कुटुंबातील सदस्य त्याला ओरडले. त्यानंतर प्रेमी युगलानं ट्रेनसमोर येत उडी घेत आत्महत्या केली. प्रेमी युगलानं ट्रेनसमोर उडी मारण्याआधी हात बांधले. त्यांचे मृतदेह मिठी मारलेल्या अवस्थेत सापडले. आत्महत्या करण्याआधी त्यांनी हात स्कार्फनं बांधलेले होते. आयुष्याची अखेर करताना सोबत राहण्याच्या हेतूनं त्यांनी अशा पद्धतीने हात बांधले असावेत. ट्रेनच्या धडकेत त्यांचा जागीच अंत झाला. प्रेमी युगल उत्तर प्रदेशच्या जलैन जिल्ह्यातील बरडोली गावाजवळ दोघांनी आत्महत्या केली. मनीष कुमार वय वर्ष 23 आणि दीक्षा गौतम वय वर्ष 20 अशी मृतांची नावे आहेत. दोघेही सुशील नगरचे रहिवासी आहेत. त्यांच्यात काका आणि पुतणी असं नातं होतं. दीक्षा ही मनीषच्या भावाची लेक असल्यानं त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं व्हायचं. मनीष आणि दीक्षा फोनवर लग्नाबद्दल बोलायचे, पण कुटुंबानं त्यांच्या नात्याला विरोध केला. मनीषनं दीक्षाला संध्याकाळी त्याच्या गावात आणलं. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली, पण समाज काय म्हणेल या भीतीनं कुटुंबानं त्यांच्या लग्नास ठाम विरोध केला. आपली विनंती अमान्य झाल्यानं दोघे निघून गेले. दुसऱ्या दिवशी 29 जून पहाटे 5च्या सुमारास दोघे रेल्वे रुळावर गेले. त्यांनी ट्रेनसमोर उडी घेतली. त्यांच्या कुटुंबांना याबद्दल समजताच त्यांना धक्काच बसला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्ही कुटुंबांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.